नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कोकणातील आजोळ, मामाच्या गावाची ओढ ही प्रत्येकाच्या मनात खास असते. आम्हीही सप्त्यासाठी मामाच्या गावी गेलो होतो आणि त्या सुंदर शांत वातावरणात काही अविस्मरणीय क्षण अनुभवले. आजोबांच्या जुन्या पण प्रेमाने भरलेल्या वाड्यात राहून त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जपलेल्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. अंगणातला गारवा, सकाळची शांत हवा आणि घरातला आपुलकीचा माहोल मनाला अगदी सुखावून गेला. मामा मामीसोबत घालवलेले ते सुवर्ण क्षण आजही तितकेच ताजेतवाने करून जातात. त्यांच्या सहवासातील प्रेम, आपुलकी आणि गावाकडच्या साध्या जीवनाचा आनंद काही वेगळाच असतो. गावातील सुंदर नदी, हिरवागार रान, वळणावळणाच्या वाटा आणि त्या निसर्गाच्या सानिध्यात घेतलेले काही खास क्षण आम्ही कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहेत. त्या प्रत्येक दृश्यात आपल्याला कोकणाची खरी ओळख आणि सौंदर्य दिसून येते. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू डिअर मा. मित्रांनो, वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. तसेच जर काही सांगायचे असेल, काही सुचवायचं असेल तर कमेंट नक्की करा. आणि आपण जर प्रथमच आपल्या चॅनलला आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कोकणातील आजोळ, मामाच्या गावची ओढ काही वेगळीच असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरवंडे हे माझं मामाचं गाव. परतकामवाडीमध्ये वसलेले हे गाव नदीकिनारी आणि डोंगराच्या पायथ्याशी अतिशय सुंदर निसर्गाच्या सानिध्यात आहे. रस्त्यावरून खाली उतरत हिरवाईने नटलेल्या वाटेतून जाताना सर्वप्रथम सूर्यनारायणाचे दर्शन होते आणि तिथूनच मामाच्या घराकडे जाण्याच्या प्रवासाची खरी सुरुवात होते. रस्त्यावरून खाली उतरून हिरव्यागार वाटांमधून चालत जाताना सर्वप्रथम नजरेस पडते ती स्वच्छ शांत वाहणारी नदी. नदीचे ते मोहक रूप, दोन्ही बाजूंना उभे असलेले सुंदर भक्कम दगड आणि मधूनच शांतपणे वाहणारं पाणी, जणू निसर्गाची एखादी सुरेल धूनच कानात अलगद गुंजत होती. त्या गोल गोल गुळगुळीत दगडांवरून वाहताना पाण्याचा सळसळता पण तरीही संत आवाज मनाला अक्षरशः भुरळ घालत होता. नदीकाठी उभं राहिलं की सभोवतालचं सगळं दृश्य एकदम जिवंत होतं. काठावर डुलणारी हिरवीगार झाडं, त्यांना लागलेली रंगीबेरंगी फुलं, जणू निसर्गाने स्वतःच्या हाताने रंगवलेले एखादं चित्रच. प्रत्येक झुळूक येताना त्या फुलांचा मंद सुगंध हवेत दरवळत होता आणि मनात एक वेगळी शांतता पसरवत होता. जंगलाच्या दिशेने कान दिला की पक्ष्यांच्या किलबिलाटाने सगळं वातावरण अगदी भारून जात होतं. कधी एखाद्या कोकिळेचा मधुर आवाज तर कधी छोट्या पक्ष्यांची गडबड. हे सगळं ऐकताना असं वाटत होतं की आपण एका वेगळ्या जगातच आलो आहे, जिथे वेळ थांबतो आणि फक्त निसर्ग बोलतो. त्या क्षणी खरंच असं वाटत होतं की या सगळ्या जगापासून दूर इथेच बसून राहावं, त्या वाहत्या पाण्याकडे बघत, पक्ष्यांचा आवाज ऐकत आणि मनसोक्त निसर्गाचा आनंद घेत तासनतास कसे निघून जातात हे कळतसुद्धा नाही. इथे ना कोणती घाई, ना कोणाची कोणती काळजी, फक्त मनाला स्पर्श करणारी शांतता आणि निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याचा एक अनोखा अनुभव. असं वाटत होतं की या क्षणांना शब्दात मांडणं अपुरंच आहे, कारण काही भावना फक्त अनुभवायच्या असतात, सांगायच्या नसतात.
नदीच्या थंडगार पाण्याचा मनमुराद आनंद घेत पक्ष्यांच्या गोड किलबिलाटात आम्ही पुढे निघालो. त्या सुरेल आवाजात जणू निसर्ग आपल्याशी संवादच साधत होता. आणि नदीच्या पाण्यातून चालत चालत आम्ही नदी पार करून पुढच्या प्रवासाला निघालो. वाट काढत काढत आम्ही दाट झाडीमधून पुढे सरकलो. सभोवती पसरलेली शांतता, मधूनच ऐकू येणारे पानांच्या सळसळणे सगळं काही मन मोहून टाकणारं होतं. आंबा, काजू आणि करवंदांच्या झाडांच्या सावलीतून जाताना त्या फांद्यावर लटकणारी फळं पाहून मनाला वेगळाच आनंद होतो. प्रत्येक झाड जणू काही कथा सांगत असतं, कोकणाच्या समृद्धीची, साधेपणाची आणि निसर्गात असलेल्या घट्ट नात्यांची. मामाच्या वाड्याकडे पावलं वळताच समोर दिसतो लाकडी गेट. त्याला आम्ही आखाडा असे म्हणतो. ते गेट उघडतानाचा तो क्षण म्हणजे जणू एका वेगळ्या जगात प्रवेश केल्यासारखं वाटतं. आत शिरल्यावर दिसतं मोठं स्वच्छ अंगण, खळं, आणि त्या अंगणाच्या मध्यभागी उभं असलेलं पवित्र तुळशी वृंदावन. आजूबाजूला मामाने प्रेमाने लावलेली हिरवीगार झाडं, फुलांचा मंद सुगंध आणि वातावरणात पसरलेली प्रसन्नता, हे सगळं पाहून मन अक्षरशः प्रफुल्लित होतं. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या भिंतीवरती माझ्या भाचीने इप्सिताने काढलेले वारली पेंटिंग, त्यानंतर नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या दगडांवरती आणून बनवलेली चित्रशैली, यामुळे घराचे सौंदर्य अजूनच खुलून येते. त्यानंतर पायऱ्या चढून आम्ही वाड्यामध्ये प्रवेश केला. वाड्याच्या सुरुवातीला आजोबांच्या नावाची म्हणजेच हरिभाऊंचा वाडा अशी सुंदर अशी पाटी लावण्यात आली आहे. तिथून आतमध्ये गेल्यानंतर स्वामींचे दर्शन होते. स्वामींचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आजोबा आणि आजीचा फोटो पाहिल्यानंतर लहानपणीच्या बालपणीच्या आठवणी आणि वाड्यात असलेले काही क्षण आठवले. लहानपणी आजीकडून जसे प्रेमळ लाड व्हायचे तसेच आता मामीकडून सुद्धा होत आहेत. आजीसारखीच मामीही पुरणपोळी आणि यासारखे विविध रुचकर पदार्थ बनवून गावी गेल्यावर ती माझी नेहमी लाड पुरवत असते. त्यानंतर तेथून मामांसोबत पेठीवादनाच्या मैफिलीमध्ये मी सुद्धा रुजू झालो. मामाच्या वाढदिवसानिमित्त संध्याकाळी औक्षणाचा सुंदर सोहळा पार पडला आणि आम्ही सर्वांनी मिळून वाड्यात अतिशय उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्या क्षणी वातावरण आनंद, प्रेम आणि आपुलकीने भरून गेले होते. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू डिअर मामा, हॅपी बर्थडे टू यू मामी, हॅपी बर्थडे. त्या क्षणी वातावरण आनंद, प्रेम आणि आपुलकीने भरून गेले होते. मामाच्या चेहऱ्यावरचा आनंद, मामीची आपुलकी, आईचे प्रेम आणि माझ्या मनातील आनंद, हे सगळे क्षण खरोखरच अविस्मरणीय ठरले. या खास दिवशी मला सुंदर आणि मनाला स्पर्श करून जाणाऱ्या आठवणी अनुभवण्याची अनमोल संधी मिळाली. प्रत्येक हसरा चेहरा, प्रत्येक शुभेच्छा आणि प्रत्येक क्षण मनात कायमचा कोरला गेला. अशा या आनंदी आणि जिव्हाळ्याच्या क्षणांची आयुष्यभर जपवून ठेवाव्या अशा आठवणींची एक सुंदर शिदोरी मला मिळाली. मामाचे गाव आणि प्रेमळ आजोळ.
असा सुंदर प्रवास मी यावेळी पार पाडला.